गणेशाय नमः। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो पांडुरंगाय। नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शान्ति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शान्ति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नमामि
साखरे नाम विस्तृतं विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरी सागरी तारियली शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी रखिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराजा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिलासे तुझे भवसिंधुसी बांधिलासे तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुगयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वय श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुझितो हा परब्रह्म ठेवा तुझितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे जया पूजिले आदरे पांडुरंगे मानस केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली मनो मानवी दिव्य रूपेच गेली या गीते दिव्य लोकासी नेली त्यागिते दिव्य लोकासी नेली श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय येथील हा ठसा येथील हा ठसा गेला पडोनिया ऐसा गेला पडोनिया ऐसा गेला पडोनिया ऐसा गेला
पडोनिया ऐसा हरी देवाचा अबोला हरी देवाचा बोला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला नाही पहावे लागत नाही पहावे लागत एकाएकीच ते रिते एकाएकीच ते रिते एकाएकीच ते रीते एकाएकीच ते रीते हरी देवाचा अबोला हरी देवाचा बोला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला तुका म्हणे जन तुका म्हणे जन तुका म्हणे जन तुका म्हणे जन तयामध्ये एवढे भिन्न तयामध्ये एवढे भिन्न तयामध्ये एवढे भिन्न तयामध्ये एवढे भिन्न हरी देवाचा बोला हरी देवाचा बोला हरी देवाचा बोला हरी देवाचा बोला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 302व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवामध्ये जगामध्ये केवढं वैमनस्य झालंय तयार ते वैमनस्य सांगायले. तसा भगवान परमात्मा जगामध्ये व्यापक आहे. सगळ्या जगामध्ये व्यापक स्वरूपानं भरून कोरलेला आहे. कारण का त्याचं स्वरूपच ते म्हणू लागला की मी सर्व जगामध्ये आहे पण माझ्यामध्ये जग नाही. मी जगात आहे पण माझ्या जग नाही. त्या स्वरूपाचा विचार केला तर त्याचं असं म्हणणं भगवंताचं आलं. कसं जसं विजेत पाणी आहे नाही पाण्यात विजय विजेत पाणी त्याचं दृष्टांत ते देऊन सिद्ध केलं भगवंतानी. सलिली विजा असे पण विजय माझी सलील नसते. काय बघा ना हे शोध तर जुन्या काळात 700 वर्षापूर्वी माऊलीला माहिती. एवढं विज्ञान आहे माऊलीचं. पाण्यापासून वीज तयार होती आता आपल्याला कळायले. आणि ही वीज कुठली ही याला पैठणला एक वीज आहे. इथं येलदरी कॅम्पावर मला वाटतं आहे कुठतरी. पुन्हा इथं पवनचक्की चलती आहे औरंगाबादला पाण्यावर. म्हणजे पाण्यात वीज आहे हे आपला आज त्यांनी अंमलात आणलं ह्या लोकांनी शास्त्रज्ञांनी. हे बघूनच ना सगळा अभ्यास मागायचा करून. आणि मग त्या पाण्यापासून वीज तयार होत निश्चित. वरी ते काय नाही मग तेच आहे ना वरी. आकाशामध्ये ढग येतात इकडचा ढग तिकडचा ढग एकमेकाला आदळला वरी ठाका बसतो इकड कड 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 खाली आणि मग ती वीज चमकते वीज एखादा पडते बी. माणसाच्या अंगावर कोणाच्या अंगावर जनावरांच्या अंगावर झाडावर पडले माणसं मरतात झाडं. ते इतकं तेज असतं ते त्या उदकाचे न्यावेसे प्रगटले तेज लखलखीत प्रगटले तेज लखलखीत दिसे. विजू माझे असे सलील काय तया विजू माझे असे शरीर. सांगा म्हणजे सांगा बरं की उदकाचे आवेशे. उदक नाम पाण्याचा वेग येते. इकडून ढगाचा वेग आलेला वाऱ्यानं तिकडून ढगाचा वेग दन सारखा ठेका बसते. आपलं कळकत आहे ना ते तेच प्रकार आहे ना. नुसतं कळकार कलियुगात वेजा जास्त पडत्याला पाऊस कमी पडेल असं सुखाचार्याने भविष्य सांगितलं होतं. 5000 वर्षापूर्वी सुखाचार्याने सांगून टाकलं की कलियुगामध्ये काय किंवा विजा चमकत्याला खूप पडत्यालाही विजा अंगावर लोकांची. म्हणजे खूप जीवाचा ऱ्हास. आणि बकळ माणसं मेलेले आपण ऐकतो वर्षावी ना. इथे इतके मेले तिथे तितके मेले तिथे तितके मेले. माणसं मरतील विजा पडतील पण पाऊस कमी पडेल. एवढ्या विजाच्या मानाने पाऊस पडणार नाही.
हे कलियुग आहे. पण उदकाचा आवेश असते म्हणजे पाण्याचा वेग, म्हणजे एकमेकाला पाणी आदळलं तर तो वीज चमकत. आणि त्याच्यावर हे शोध थर्मल वगैरे हे जे शोध त्याच्यावरच लावले, त्याच्यावर लावून ह्या. पण माऊलीला त्याचा अभ्यास केवढा होता, केवढं विज्ञान आहे माऊलीकड. सगळे जीवशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, वैद्यकशास्त्र, सर्व शास्त्राचा अभ्यास ज्ञानेश्वर महाराजांना होता. सर्व सर्व संसारिक लोकांचा, वानप्रस्थी असो, संन्यासी, ब्रह्मचारी, सगळ्या तुम्हाला संसारिक लोकांना संसाराच्या गोष्टी माहीत नाहीत, त्याही त्यांना माहीत आहेत. बऱ्याच गोष्टी आपल्या संसारातल्या आपल्याला माहीत नाही. आता इतर व्यवहारामध्ये मी लहानपणी किती वागलो असेल या व्यवहारामध्ये, शेतात जात असेल बचपणात, पण ते म्हणजे ग्रीष्मशेषीचा वारा न कळे समोर की पाठीमोरा. हे केव्हा कळालं, ज्ञानेश्वरी समजली. म्हणजे माऊलीची ओव्या मुखातून ऐकल्या, शास्त्री महाराजांकडून ऐकल्या, मग लक्षात येऊ लागलं खरंच तो म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटचं वारं मिरगाच्या तोंडाचं, एक वार इकून एक वार टिकून, कुंकून वारं एक सुरण सुटलंय नाहीच मला. कवा कुंकून येईल तर कवा इकून येईल तर कवा टिकून येईल, कळतच नाही कुंकून यायला. ज्ञानेश्वर महाराजांना केवढा अभ्यास आहे, 15 वर्षाचं लेकरू येईल ज्ञानेश्वरी की उपजताची ज्ञानी. अहो 15 वर्षाचं लेकरू आहे आणि 15 वर्षाच्या लेकराला एवढा अनुभव. आम्हाला 15 वर्षापर्यंत कळतच नव्हतं, काही कळ नाही. हे नाही सांगितलं म्हणून कळालं. मग सांगा किती अभ्यास माऊलीचा आहे. ग्रीष्मशेषीचा वारा न कळे समोर की पाठी, म्हणजे ग्रीष्माचे बरं काय, ग्रीष्मशेषी म्हणजे उन्हाळ्याचा शेवटचा वारं, उन्हाळा संपत आल्यावर वारं. हे सगळे ग्रंथाचे अभ्यास माऊलीला. मग हे एवढं विज्ञान आहे हे की पाण्यापासून वीज होते. हे दृष्टांत दिलाय, कशासाठी दिला, ज्याप्रमाणे पाण्यापासून वीज होते पण विजेत पाणी आहे का नाही, त्याप्रमाणे माझ्यापासून जग झालं. आता तिथं म्हणायचे जगात मी नाही. बघा कशी मग गमत आहे. एके ठिकाणी म्हणते पुन्हा मी जगात आहे पण जग माझ्यात नाही. असंही बोलते परमात्मा, असंही बोलते असो. पण एवढं खरंय कडे, लोकांच्या डोसक्यात देव नाही इथं. असं तुकारामाला हे म्हणायचे, लोकांच्या डोक्यात देव नाही आणि लोकांच्या डोक्यात देव नाही, देवाच्या डोक्यात बी लोक राहिले नाहीत. मग काय घेणं देणं या. एरवी तरी पाहिजे जसे माझ्या ठाई भजती त्या मीही तैसाची भजे ना. हे उष्णा व्यवहार आहे मला वाटतंय. कसा उष्णा व्यवहार आहे. तुम्ही आम्हाला द्याव तर आम्ही तुम्हाला द्याव, तुम्ही तर आम्हाला चांगलं करीत ना आम्ही तुम्हाला काय चांगलं करावं. अशा प्रकारे हे मला वाटतं देवाकडे आहे की भाव हे. त्याच्या पुढं बरं देतेत काही ना, अर्ध का होईना देतेत. देणार तर पाहिजे भाई, उकरून तर करणार. महाराज देव तसा आहे की नाही. हा म्हणजे आपण त्याचं चिंतन केलं तर ते आपलं चिंतन करतंय. हा आणि जे करत नाही ते करत नाही. ते म्हणला ना असं कसं अर्जुना होईल. जे माणसानं जीवनभर माझं चिंतन केलं, जीवनभर ज्यानं चिंतन माझं केलं, तर मी शेवटी त्याचं शेवटच्या अंतिम समयाला त्याला मी सांभाळतो. नित्य सेवेला मी निदानी सेवक. नित्य सेवन केली, माझी सेवा केली ज्यानं, त्याला निदानाला म्हणजे मरत्या वेळेला अंतिम समयाला मी त्याचा सेवक होतो असा म्हणलाय. कोण? जीवभाव जेने हा वाहिला देवा, हो त्याची ती सेवा देव करी. हो जीवभाव जेने वाहेला देवा आणि त्याची ती सेवा देव करी. पण जीवभाव वाहिलेलीच ना, इतरांची नाही. देवापाशी संतत्व नाही हे नाही. हाय का आहे तर तसंच आहे म्हणले वाटे. बघा म्हणले तुकाराम महाराज देवातन एवढे धरी देवाचा आवला तर त्याशी त्याची सवय त्यालाही तशी सवय लागली. म्हणले नाही पहावे लागत एका एकीच तेरीत, एकमेका तेरिकाम येत. ते बघावं लागत नाही म्हणले. म्हणजे तेरिकामा जगाविषयी आहे, जनमानसाविषयी ते रिकाम आहे आणि जनमानसामध्ये ती देवाविषयी रिकामीच आहे. कुंकर बी गेलं तर उदासीनता, कोणाकड काय खरी देवाची आठवण नाही.
आणि जरी कोणी भक्ती करायला दिसत असेल तर तुम्हाला काल सांगितलं ना, स्वार्थ. भक्ती नाही ते काय आहे? स्वार्थ. आणि मग स्वार्थासाठी तर कोणी करेल त्याला काही अर्थ नाही. म्हणून देवाचा बोला लोकांना आहे, लोकांचा बोला देवाला आहे असं म्हणून. आणि पाहावायला लागत नाही म्हणजे जास्त विचार करावा लागत नाही. एकाएकीचं तेवीच आहे, एकमेकाविषयी ते रिकामे येते. म्हणजे ह्याच्या चित्तात ते नाही, त्याच्या चित्तात ते नाही, म्हणजे एकमेकाचे चित्त रिकामे देवाविषयी असं देवाविषयी जगा लोकांचं. हे प्रसंग पहा तुम्ही महाभारतात आलेला आहे ना, महाभारतात प्रसंग आलाय. पांडव ज्या वेळेला अज्ञातवास करून परत येत, कुठं अज्ञातवास, 12 वर्ष वनवास, 12 वर्ष आणि 1 वर्ष किती त्यांनी भोगलं? 13. विराटाच्या घरी गुप्त रीतीनं काम केलं 5 जणांनी, 5 पांडवानं, आणि द्रौपदीनंही काम केलं, बरोबर आहे ना, विराट राजाच्या घरी. आणि मग पूर्ण अज्ञातवास संपला, उग्र नाही पडलं. उग्र पडलं का? नाही पडलं. गोहग्रहणाच्या वेळेला ते मुद्दाम उघड पडण्यामुळेच गेलता दुर्योधन डाका गाईवर मारायला, त्याला सुगावा लागला होता. विचारलं होतं आपल्या मंत्र्याला, सगळ्या तंत्राला की पांडव अज्ञातवासात आहेत, आणि ते ठरलेलं होतं. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञात राहायचं. अज्ञात म्हणजे कळलं ना, कोणाला कळलं नाही की पांडव इथं आहेत म्हणून. आणि पांडव इथं म्हणलं कळालं, पुन्हा आणखीन 12 वर्ष वनवास, पुन्हा 1 वर्ष अज्ञात, असे ते ठरलेलं होतं. आता पांडवानं कळू दिलं नाही. प्रत्येकानं आपापले वेश बदलून त्यांचे कामं केले, विराटाचे नाही करायला. पण पांडव तिथं असल्यामुळं त्या देशावर सुबत्ता होती. सुजलाम सुफलाम सस्यश्यामळं. दुर्योधनानं मिटिंग घेतली. दुर्योधन म्हणला, पांडव सध्या अज्ञातवासात आहेत, सीआयडी लोकांना पाठवेल त्यांना. खूप सीआयडी गेले ते दोषी दिवशीला. सीआयडी म्हणजे कळ का? सीबीआय खातं. कसून चौकशी करते ते, कसा सुगावा कसा काही पद्धतीनं, आणि ते काढणार. ते खूप आता त्या काळात खूप हुशार सीबीआय होते लोक. त्याला सीआयडी आपण म्हणतो ना, ते सीआयडी खातं, गुप्तहेर खातं. जुन्या काळात त्याचं नाव आहे गुप्तहेर खातं. हेर तेही गुप्तहेर, टेहळणी करतो. टेहळणी काय चाललंय, कोण काय म्हणाले, आपल्या राजाचं हे सगळे. आणि ते पकडायचं असलं, अहो काय नाही, महिलामध्ये लुगडं नेसून त्यांची तयारी असते. इतका अभ्यास केला असतो त्या पोलिसांनी. ते पोलिसच आहेत ना, पण ते वेगळे वेगळे खाते मला वाटते. आता त्याचे नाव वेगळे वेगळे, SRP, कारण की LCB, बकर वेगळं वेगळे वेगळे नाव त्याला दिले. पण ते लोक, त्यांचा एवढा अभ्यास असतो की स्त्रियांमध्ये लुगडं नेसून सुद्धा प्रवेश करून मतलब करायची त्याची तयारी आहे. कळत नाही की बाई ही पुरुष आहे ही, असं इतकं त्यांनी अभ्यास केला असतो. मग त्या दुर्योधनाचे हेर देशोदेशी हिंडत होते की पांडव कुठे आहे. सुगावाला 1 वर्ष होत आलं, सुगावाच लागलं. काय हेर वापस आले म्हणजे राजा, पांडव काय कोण्या ठिकाणी पण सापडले. एक हेर म्हणजे फक्त एवढंच आहे मात्र की काहीतरी और विराट राजाच्या नगरीवर आणि त्याच्या देशामध्ये सुबत्ता याचे सगळं भरपूर आहे असं थोडंसं. पण ते आपल्याला काही शोगावा लागणार त्याच्या देशात आहेत की नाही आम्ही निश्चित सांगू शकत नाही. भीष्माचार्य म्हणजे ज्या अर्थी विराटाच्या देशामध्ये सुबत्ता आहे त्या अर्थी पांडव तिथे असले पाहिजे. पांडव तिथंच असतो. दुर्योधन म्हणला चला ना, त्याच्या गाई कोणाच्या? विराटाच्या गाई हाकलून आणू. आणि त्या निमित्तानं, त्या युद्धाच्या निमित्तानं, गाय आणण्याच्या निमित्तानं, आणि मग आपल्याला उघडकीच आले पांडव. आणि ते केलं त्यांनी. पण त्या नाही, आता थोडक्यात तुम्हाला सांगायलो, ते नाही जमू दिलं. गोहग्रहणाचे अवसरे घातले मोहनास्त्रे सरे, विराटात त्यांनी महाभेडे उत्तरे आसोडून नागविले. बरोबर आहे ना, सगळ्याची धोत्र फेडून घेतली उत्तराच्या हातानं, हे आहे ना. गोहग्रहणा माझी कौरव केले जर्जर, कुरुक्षेत्र येऊन घेतली युद्धाची हाव, भारताप्रती गीता. 9 दिवसामध्ये
9 दिवस 9 18 दिवस 9 मग तसंच माझ्या हेच आहे 9 दिवसामध्ये 9 दुनी 18 दिवसावधी कौरव आहे हो. म्हणा बरं 9 म्हणायचं दात पडले काहीच नाही दात 9 दुनी 18 दिवसावधी कौरव गौरव मारलं. आता ऐका हे सगळं झालं 13 वर्षे म्हणजे संपले. आले पांडव कांपिनी नगराला. आल्यावर तिथं सगळ्याची मिटिंग घेतली. तसं विराट राजानं पोरगी दिली कोणला? अभिमन्यूला. अभिमन्यूचं लग्न झालं. हे सगळं आवरलं आणि सगळं आल्या म्हणले बाबा आता आमचं आता 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास संपला. आम्ही काही उघडं पडलो नाहीत काय नाही काय. मग आता हक्कानं आमचं राज्य आम्हाला मिळावं असं मिटिंग झालं. त्याच्यात कृष्ण परमात्मा त्या मिटिंग कृष्ण परमात्मा हक्कानं तुम्हाला मिळायचं पाहिजे. मिळत कसं? एक ब्राह्मण पाठविला. त्या ब्राह्मणापाशी नकारार्थी उत्तर आलं. काय देत काय म्हणा दुर्योधन मी काय करायचं करा मी राज्य देत नाही. पुन्हा ते लक्षात आलं की नाही. पुन्हा कृष्ण परमात्मा म्हणले मी जातो म्हणले स्वतः. दुसराचं काम मी करतो शिष्टाई करतो आणि दुर्योधनला समजून होईल तेवढा प्रयत्न. धर्म म्हणला राजा भगवान एक करा. सगळं राज्य नाही द्यायचं नका देऊ द्या. 5 गावं तरी द्या म्हणून. कटकटीवर करण्यापेक्षा भांडणं करण्यापेक्षा ते चांगलं. देव म्हणले ठीक आहे जातो. दूध झाले कोण? भगवान. हे दूताचं काम आहे बरं का. शिष्टाई करणं काम राजाचं नाही आहे. हे दूताचं काम आहे. म्हणून देव स्वतः म्हणले बरं काय नाही. अर्जुन म्हणला देवाला काय देवा काय तू आमच्यासाठी काय काय केलंस ते आम्हाला आठवत आहे. तू एवढा मोठा ब्रह्मांड नायक आहे काय या कौरवाच्या घरा शिष्टाई धाडीला सिद्धार्थारा वाणिजीसाठी जागेश्वरा विकिलाशी प्रभू विकिलाशी प्रभो. वाणिजीसाठी जागेश्वरा विकिलाशी प्रभो. हे भगवान तुला धंदा लावला आम्ही काय व्यवसाय लावला. वाणिजीसाठी जागेश्वरा. जागेश्वरा जगाचा ईश्वर आहे आणि तुला दूताचं काम आम्ही लावलं असा अर्जुन म्हणू लागला. गेले देव गेले दुर्योधनाच्या गेले शिष्टाई करायला. निवेदन पाठविलं की कृष्ण परमात्मा म्हणजे वासुदेव म्हणत होते त्या काळात. सगळे जास्त प्रसिद्धी काय वसुदेवाचा पुत्र असल्यामुळं काय नाव वासुदेव. वासुदेव यायला म्हणले आणि मग सगळी सभा आहे ते सज्ज केली. सगळे दुर्योधन आदी करून धृतराष्ट्र सगळे भीष्माचार्य तर याचं मीटिंग मध्ये ठरलं कर्ण अभिप्रिय तुमचा दुःशासन दुर्योधन शकुनी ही चांडाळ चौघडी बरी काय म्हणायचं चौघडी. चांडाळ चौघडी म्हणजे ही चौघजण तेव्हापासून नाव चांडाळ चौघडी. आणि काय काय चौघडी असते ना चांडाळ गावाघरी. त्याची मीटिंग होते मग ते बोलतात एकमेकाला बरं काय असं करू आपण तसं करू काहीतरी खचूस विघ्न आणल्याशिवाय राहत नाही. हे 4 जण मीटिंग कसं करायचं म्हणजे वासुदेव येणार आहे आणि ते पांडवाचा हक्क मागाय आहे. सगळ्यांनी एक मुखाने विचार केला. अजिबात म्हणले 1 गुंठाभर जमीन द्यायची नाही आपल्या देशात कोणला पांडवायला. काही नाही म्हणले युद्ध करा म्हणा. भ्यायचं नाही त्याला युद्ध. त्याला काय भ्यायचंय होईल ते होईल. मरतील द्यायचे काही आपले काही मरू द्या पण नाही जायचं. या चांडाळ चौघडीनं असं ठरविलं. हे भीष्माला द्रोणाचार्यांना कोणाला माहित नाही हे सगळं म्हणजे काही दोघांच्या कानावर नाही. आंधळ्याला एकांतात सांगितलं बाबा तुम्ही वरून असं म्हणा बाबा मी काय नाही बाबा असं पण आम्ही जाणणार नाही. त्या आंधळ्याला माहित होतं हो माहित होत धृतराष्ट्र लय कडू धृतराष्ट्र कपटी या कळू देत नव्हता. मग पोर ऐकणार म्हणत होता. आता ते माणसं लय ढंगे असते भास्कर आहे का पोरायला कसं वाटतंय पोरायला वाटतंय भास्कर शेतात असल्या बरोबर म्हणते ते म्हणते हो मला भास्कर म्हणला एक बार 8 किलो लय बोलतोय भास्कर. मला काय नाही हो शेतात काही काम नसते
पण पोरायला वाटतंय दादानं जवळ आलं. पोरायला कर, मग मी असल्यावर कर होते. हे मनचे ढंग लावते बरं का, हे पोरं म्हणाय नाही काय नाही. हे चाक्या म्हाताऱ्याचं काम आहे. कामामुळे आवड असते हो. हा? कामामुळे आवड असते का? हा वा. काम केलंस काय जेवढं नाही 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 नाही. त्याच्यामुळे कुठं दादाशिवाय करमत नाही. दादा म्हैस बोलताय ना. होय होय बालुमा. आता आम्हाला मग बालुमा शिवाय करमत नाही. पण बालुमावर खात्यात घ्यायचं. त्याला दुसरे शिवकर्मच नाही. विनोदाचा भाग आहे थोडा. महाराज काय लय कपटी ते हे धृतराष्ट्र, त्याचं नावच आहे धृत आणि राष्ट्र. काय काय येत नाही. धृत नाही हो, धृत. हा, धृत राष्ट्र. म्हणल्यावर नीट येत आहे धृतराष्ट्र महाराज. धृत म्हणजे कपटी आणि राष्ट्र म्हणजे राजा, असं त्या नावाचा अर्थ आहे. दुर्योधन त्याच्या नावाचा अर्थ आहे. धन 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 म्हणजे संपत्ती. दुर्यो म्हणजे दुरुपयोग करतो, धनाचा दुरुपयोग करतो, त्या माणसाचं नाव काय? दुर्योधन. म्हणून माणसं म्हणतात ना दुर्योधन जन्माला आलाय आमचा. बरोबर आहे काय? ते काय काय नाव राहूनच गेले नाही काय. शेकोणी मामा, कपटी मामा असल्यावर काय म्हणजे शेकोणी मामा आहे ते. शेकोणी मामा, कौस मामा कौस मामा, आणि पुतना मावशी. म्हणजे हे नाव प्रसिद्ध आहे. मग दुर्योधन धना त्याच्या काय गुण आहे बघा. त्याच्याकडे सुबत्ता होती का, धन त्याच्या मागे होत. हा, धन येत होत त्याला. त्याच्या हातात खर्चिली की मी येत होती. खर्चिली किती खर्च त्याला कमी पडत नव्हतं. कोणला? दुर्योधनाला. पण उपयोग नीट करीत नव्हता ना, म्हणून दुर्योधन. आणि हे कपटी राजा कोणता? धृतराष्ट्र. महाराज हे तर ठरलं. भगवान परमात्मा आले. आल्यावर बसले सगळं. बसा बसा वासुदेव. बसले कृष्ण भगवान. धृतराष्ट्र आंधळा. वासुदेव आले तुम्ही? हो. आमच्याकडे कसे काय आले तुम्ही? कोण्या निमित्तानं आले सांगा. ते म्हणले काय नाही, तुम्ही भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, हे विदुर आहेत, तुम्ही आहेत, सगळे शाने शाने माणसं आहेत. राजा दुर्योधन बी शान आहे. हक्कानं पांडवांचं अर्ध राज्य पांडवाला द्यावं. भांडण करण्यात म्हटलं. ते म्हणाले की मग भांडण नाही की बा नाही, अर्ध राज्य दिल्यावर युद्ध होणार, त्यापेक्षा कटकटी वाढत नाही, अर्ध राज्य दिलेलं बरं. दुर्योधन म्हणला, आपलं हे धृतराष्ट्र म्हणला तुम्ही बोलायले ती बरोबर आहे. इकडं पोरायला लावून दिलेलं आणि तिकडं बराबर म्हणायला नाही. कोण ते आंधळा. हो बरोबर आहे म्हणला. वासुदेव म्हणाले ते मलाही पटलं. अर्ध राज्य पांडवाचं पंडुराजाचं आहेत हिस्सा, तर त्याला देणं गरजेचं आहे. भाऊ बरोबर आहे, भाऊ वाटणे काही अडचण नाही. माझं मत आहे याच्याबद्दल काही नाही. हे भीष्माचार्य ते म्हणले बरोबर आहे, म्हणले द्रोणाचार्य म्हणले हे सगळे बरोबर आहे. म्हणजे लगे बघितलं कोणाकडं? दुर्योधना. हो, तुझं काय म्हणणं आहे दुर्योधना? ते म्हणला नाही, आम्ही पांडवाला वनाला पाठविलं नाही. त्यांनी ह्याच्यात द्यूतात हारले. सगळं राज्य द्यूतात गमविलं त्यांना. आणि गमविल्यावर तुम्ही म्हणता आणखीन परत द्या. हे कोणता न्याय आहे सांगा बरं? द्यूतात सगळं राज्य वैभव गेलं की नाही? पहिलं धर्मराजाचं दोनदा द्यूत खेळलाय. मग याला येत तर नाही द्यूत खेळायचा, मग कशाला खेळायचा होता? ह्याच्यात काय हिसकाटून घेतलं का काय? राजसूय यज्ञ झाल्याच्या नंतर द्यूत खेळला, त्यामध्ये सगळं गमविलं ना. सगळं गेलं, वैभव, राज्य, घोडे, सगळं सगळं सगळं. आणि 5 पांडव सुद्धा याचे सेवक झाले होते आणि द्रौपदी दासी झाली होती. तेव्हा सगळीकडे खेळले त्या ना. तर सगळं हरविलं म्हणले यांनी. आणि आता म्हणतात की आमचं अर्ध राज्य आम्हाला द्या, आम्ही देणार नाही. कृष्ण परमात्मा म्हणजे दुर्योधना ते युवाई होता बरं काय कृष्ण परमात्म्याचा. दुर्योधन कोण होता? युवाई होता.
दुर्योधनाची लक्ष्मणा नावाची मुलगी कृष्ण परमात्म्याच्या जांबवंतीच्या पोराला सांबाला दिली होती. व्यावहारिक दृष्टीनं त्यांचं आणि त्याचं नाथ होतं. इवाई इवाई होते म्हणा की आता दोघं जण इवाई इवाई होते. ते म्हणले दुर्योधन राजा, आमचं म्हणणं आहे की भांडण करण्यापेक्षा अर्धराज्य नका देऊ. पांडवांचं म्हणणं हे, मी त्यांचा आज दूतच होऊन आलोय असं समजा. त्यांचा निरोप मी सांगायला आलोय, माझं काही नाही तसं. तर अर्धराज्य देण्यापेक्षा 5 गावं द्या पांडवांना. तर त्यानं उक्ती केली महाभारतात, सुईच्या टोकावर एवढी माती बसल तेवढी देणार. 5 गावं मागता. गुंठाभर जमीन तर नाही बरं, गुंठा लय मोठा झाला. वावभर बी नाही, हातभर बी जमीन नाही भारत देशातली. 1 हातभर असे हात हे नाही. सुईच्या टोकावर बसल. आता सुईच्या टोकावर किती मातोड बसल? म्हणजे सुईच्या टोकावर मातोड बसल का तेवढी सुद्धा भूमी मी याला पांडवाला देणार नाही. विना युद्धेन केशव, युद्धाशिवाय देणार नाही. वाटलं तर युद्ध करा म्हणावलं, खुमखुमी आली तर. कोण म्हणला? दुर्योधन. भगवान परमात्मा म्हणे नाश होईल, नाश, सर्वनाश ओढवल, मरतेल सगळं कुळ खानदान, बर्बादी होईल. मी तुम्हाला सांगायलो, जरा ध्यान धरा. महाराज ह्याचा आट्या ठरला का लय बोलायला म्हणजे पांडवा कोण याला पकडू आपण बनला या वासुदेवाला आणि टाकू आटक, याला जेलमध्ये घालू. हा काय करणार आहे म्हणली. हा कुठं उद्धव संघ आहे, 2 सेवक संघ आहे त्याच्या. हा आणि पकडायचं ठरलं. चलबिचल झाली की भगवान परमात्म्यानं ओळखले, हे मला तर गिरफ्तार करायचं. गिरफ्तार करायचं म्हणजे पकडायचं. मग भगवान परमात्मा खवळले. मला तिथं भगवंतानं चतुर्भुज रूप धारण केलं. कोणाला दिसलं नाही, त्या दुर्योधनाला दिसलं, मग भेलं. त्याचं रूप धारण केलं. जंग चक्र गदा पद्म, मी विष्णू आहे, मला कोण पकडणार आहे तुम्ही चिरट, असं चतुर्भुज रूप धारण केलं. तेव्हा मागं सरकारला कोण? दुर्योधन. सगळी सभा बरकस्त झाली. भीष्माचार्याने खाली मान घातली, द्रोणाचार्याने खाली मान घातली. का? सत्ताधारी आहे ना. भीष्माचार्य मग पितामह आहेत, आजोबा आहेत, पण काय गादीचे सेवक म्हणून नाहीत ना, पदावर नाहीत. पदावर कोण आहे? दुर्योधन आहे. राजा धृतराष्ट्र राजा आणि हे युवराज आहे. मग दोन्ही पद श्रेष्ठ आहेत, युवराज युवराज. इथं काय मंत्री पदावर काय चालणार आहे मंत्र्याचं? भीष्माचार्याचं काही चाललं नाही. भीष्माचार्य काही गपचीप बसले. पण एवढं सांगितलं भीष्माचार्याने, पकडापकडी करायच्या नादी तुम्ही लागू नका. उद्याचं मरण आजच आलं असं होऊन बसेल. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगायलो, शांततेत घ्या, तसं करू नका. वासुदेवाला आलं तसं जाऊ द्या, नका देऊ, पण काही करू नका. भानगडी तुम्ही करायला म्हणजे निघाले भगवान परमात्मा. आणि मग दुर्योधन म्हणून लागला दुताईपाशी, ते वासुदेवाला जेवून जा. जेवाय केलं तर पाहुणा येणार, घरला निरोप होता ना. मी जेवाय पकवानं केली तर कसं एक पाहुणा आहे, आणि आलेला पाहुणा जेवून जाणं घालणं आवश्यक आहे. त्याला जेवण दूध गेला. थांबा वासुदेव, थांबा. राजानं तुम्हाला परत थोडं बोलले. कोण्या राजानं बोलले? दुर्योधन. का बोलले? त्याला इकडे म्हणा. आला दुर्योधन. का हो काय नाही म्हणले. जेवाय स्वयंपाक केला, जेवत नाही म्हणले मी, म्हणजे जेवत नाही. त्याच्या चित्तात देव नाही आणि देवाच्या चित्तात दोघांचं तुटलेले अंतकरण काय झालेले? दुरावलेले अंतकरण दुरावले. ते म्हणजे मी जेवत नाही. का जेवत नाही तुम्ही? आमच्या घरी का जेवत नाही? तुम्हाला काय म्हणले? सगळे सारखेच असावे, आमची अशी भावना आहे. पांडव आत्याची पोर आहेत, आम्ही तुमची विवाही. पाहुण्याला सगळे पाहुणे सारखे असावे का वेगळे वेगळे वाटावे? पाहुण्याने यावं, याच्याकडे बी चहा पाणी, त्याच्याकडे बी चहा पाणी, त्याच्याकडे जेवण, याच्याकडे जेवण. तुम्ही घरचे घरी बघून घ्यावं. हे आमचा घरचे घरी वारस हक्काचा वायदा आहे किंवा का हे असेल विचार, त्याच्यात तुम्ही मधात भाग कशाला घ्यायचा? आणि एवढं टेन्शन तुम्ही कशाला घेता? कोण म्हणायलाय? दुर्योधन म्हणायलाय. तुम्ही दोन्ही कर्मी जेवायचं मस्त, खाऊन जायचं मस्त, व्यवस्थित राहायचं. तुम्ही ते पक्षपात करता, तिकडूनच ओढ खाता. असं पांडवानं काय केले? कृष्ण परमात्मा तिथं म्हणले इष्टान द्वेष्टी समान. जास्त बोलायचं नाही. पांडवाचा द्वेष करतात ते माझे द्वेष्ट आहेत.
माझे भक्त आहेत पांडव, आणि पांडवाचा कोणी द्वेष करीत असतील ते माझे द्वेष, इष्टान द्वेष समान द्वेष. म्हणजे असं मी सांगायचं. त्याचं कारण एक आहे, पांडवाच्या चित्तात देव आहे आणि देवाच्या चित्तात पांडव. पांडव आहे. बरोबर आहे ना? लक्षात आलं की नाही? आणि दुर्योधनाच्या चित्तात देव नाही आणि देवाच्या चित्तात दुर्योधन नाही. मग ते म्हणले दुर्योधना मी जेवू शकत नाही, नाही त्याचा द्वेष करतोच नसतो तर माझा द्वेष आहे. एक आणि 2 ठिकाणी जेव्हा म्हणून सांगितलं. किती ठिकाणी? 2 ठिकाणी. पहा, आपत्ती आल्यावर, आपत्ती आली, आपण जेवण्या वाचून मरत होतो. एक काही लोकांना नाही का आता गोळी खावं लागते, पण त्या बिमारीची गोळी एका असते, ती बिमारीची गोळी त्या टायमाला खावं लागते आणि ती 4 घास खाल्ल्याशिवाय खाता येत नाही गोळी. आणि आता इथं जेवण तर नाही आणि आहे तर चांडाळाच आहे. चांडाळाचं अन्न खावं असं सांगितलं नाही शास्त्रानं. बरोबर आहे ना? चांडाळाधिक शूद्राधिक अंत्यजाधिक यांचं अन्न निषिद्ध सांगितले. मग आता तसं बी अन्न असेल आणि आपल्याला मरणाची वेळ आहे, गोळी नाही खाल्ल्यावर आपण वाचत नाही आणि गोळीला तर पोटात थोडं तरी खायला असं काही काही लोक आहेत. हो, मग त्याच्यासाठी 4 घास खावेच लागतात ना. आणि इथं चांगलं अन्न तर नाही ना, मग कोणाचंही खाऊ जा, तिथं 4 घास खायचे, आपली भूक भागवायची, जीव वाचवायचा. किंवा पाण्या वाचून आपण मरायलो, 4 कोस पाणी नाही आणि तिथं तर तहान इतकी लागली की आता मरतोच आपण. तिथं चांडाळाचं पाणी आहे, कोणाचं पाणी आहे, निषिद्ध लोकांचं पाणी, ते पाणी मग प्यायचं, तहान भागवायची, जीव वाचवायचा. म्हणजे आपत्काल आला तर कोणाचंही खायला हरकत. बरोबर आहे? एक. आणि दुसरं, ज्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी खूप 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 प्रेम आहे, त्याला वाटते की आपण त्याच्या घरी जेवावंच, अशी ज्याची भावना आहे, सद्भावना, त्याच्या घरी आपण जेवावं. हे 2 ठिकाणी बरं. आपत्काळ आला तर कोणाच्यात बी जेवायचं, नाही तर प्रेम असेल त्याच्यात जेवायचं, प्रेम नसेल त्याच्यात जेवायचं नाही. लक्षात आलं? मग तुझ्या अंतःकरणात माझ्याविषयी प्रेम आहे का? नाही, म्हणून मी तुझ्या जीवू शकत नाही. आणि माझ्यावर तसा मरणाची वेळ आली नाही, आपत्काळ नाही तुझ्या जेवायला. करत गडी आपत्काळ असता मी आता मरायच तू जेवण्या वाचून, तर मग तुझ्यात विचार केला ना, सवा जेवलो असतो, कसा असो काय मला घेणं देणं नाही, मी जेवलो असतो. पण तशी माझ्या वेळ आहे का? नाही, तशी वेळ नाही. आणि तू जरी पक्वान केले असलेस तर तुझ्या अंतःकरणात माझ्याविषयी तेवढी आवड उगा रिवाजाप्रमाणे जेवू घालणं वेगळं. या जेवाय बसले ताटावर, या जेवाय, घ्या देवाचं नाव, ताटावर बसायचं. येरवी दिठ्ठी वेदिली कवळे, येरवी दिठ्ठी वेदिली कवळे, हो ते चांदण्या ते म्हणे पिवळे, हो तैसे माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. हो, मी तसा निर्मळच आहे, माझ्या स्वरूपात दोष पाहतात. हो, एक ऐका काय म्हणू लागलो मी तुम्हाला. आपण जेवाय बसलो, ते रिवाज आहे बरं काय, जेवाय बसल्यावर रामराम करण्यापेक्षा या जेवाय, नाही नाही, ते जेवाय जरी बसला असला तर आपण त्याला म्हणायचं घ्या देवाचं नाव. काय म्हणायचं? मिटलं. बरोबर आहे ना? म्हणूनच शास्त्रानं सांगितले. हो, शास्त्रानं त्याच्यासाठी सांगितले कवाड लावून जेवण ना, वाडा लावून जेवायचं नाही बरं, वाड्याचं मोकळा दरवाजा ठेवून जेवायचं. अचानक कोणीतरी यावा आणि त्याला आपण जेवू बरं नाही बरं, त्याचं पोट बरं जेवलं असलं घरी तर कसं जमलं तसं. आग्रह करायचा जेवणा तुम्ही आणखी जेवायला बसा बसा बसावं, थोडं थोडं खा, असं आग्रह केल्यावर ते थोडी गुंजाईश असल्यावर खात आहे, गुंजाईश नसल्याला खात नाही. आणि काही काही गुंजाईश नसून बी खातात. ती एवढं खाणार लोकांचा विचार करू नका. होय, एकदा जेवण झालं पुन्हा जेवणारे माणसं नाही तर काय काही लोक अजिबात नाही. एक बार जेवण झालं झालं पुन्हा 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 नाही 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 नाही. हो, काय काय लोकांना गिरणीत पीठ टाकले म्हणजे दळून टाकले मार. हो, खाण्यातच चित्त काही लोकांचं असतो. महाराज रिवाज आहे की आपण जेवाय बसल्यावर कोणीतरी आला तर ते म्हणून ग्रस्तानं नाही जेवण. तसं तर संन्याशानं सुद्धा ओपन जेवा. संन्याशाचं जेवण तर असं नाही किंवा ते तर गंगेवर नदीवर
5 घरं भिक्षा मागून हातावर मिळेल त्याच्यात बी पुन्हा 5 भाग करायचे. किती? असा नियम आहे. प्रत्येकाला आपण जेवत असताना दुसऱ्याला जेव घालण्याचा भिक्षेचं अन्न आहे ते सुद्धा एकट्यानं खायचं नाही परवानगी. भिक्षेचे अन्न सुद्धा दुसऱ्याला दिलं पाहिजे. अतिथीला खास एक बरं काय कागबळी हे असं सगळं काही संन्यासाचा नियम आहे. तुम्ही बघा एकनाथी भागवत पहा म्हणजे कळेल तुम्हाला. हां मग आता सांगा या म्हणजे आपण जेवायला बसलो कोणीतरी असला असं सहज आपण जेवायला लोक तर उलट म्हणतात काय लोक बघत येतात राहून आहे नाही उग जाणार येणारे बघते. आता सांगा जाणार येणारे बघते म्हणून कवार बोलून घ्यायचं बरोबर नाही का? तर पायरे होईल आणि ते होतं मान्य आहे ना. खादाड माणसाचा पायरे होत असतो सगळ्याचा होत नाही. कोणाचा पायरे कसा पायरे होत आहे पायरे मान्य आहे ना. पायरवे अन्न मग करी खेदे क्षीण तुकाराम महाराज गाठ्यात म्हणले ना. पायरवे अन्न मग करी खेदे क्षीण. पायरेव झाला का तर अपचन होतंय. त्याचा अनुभव नसेल तुम्हाला या अरे अनुभव आहे. अनुभव लोकायला पायरेव बघा झाल्यावर कसं होतंय ते पचतच नाही खाऊही वाटत नाही. अनुभवातली गोष्ट सांगाल तुम्हाला इवायला झालता. हा इतकं खात नव्हते इतकं. त्या बोंदळगावला गेले जेवायला जिलबी होती बसले जेवायला. जिलबी त्या जिलबीने इतकं सरळ म्हणतात. एक शेजारी माणूस होता म्हणा ते म्हणले ओळखीलं मी ते आणि त्या दृष्टीतून होते ती डोळा आहे का तुम्हाला कळत नाही. वैज्ञानिक कारणाला डॉक्टर बी मान्य करील ते बघत आहे. आणि तितक्या अंतराजवळ असला का त्याच्या डोळ्यातले तीव्र जंतू त्याच्यावर जातात त्या अन्नावर. आणि अन्नावर त्याचे जंतू गेले का मग ते पोटात अन्न गेलं का त्याची गाठ होऊन बसते मधात. ते जिरूच देत नाही पचूच देत नाही. किती खाऊ वाटत नाही खाल्लं तर पचत नाही. हे राहायच्या ना परेशान दवाखाने करून झाले. शेवटी त्या वडरानं डुकराचा भू काय काढलेला काय काढलं की मर्डच गावाला गेले. लय परेशान मी बी म्हणालो वगळ खायचे नाही मरायला जेवायच नव्हते. दवाखान्यात तिकडं काही गुन्हे नाही गेला काहीच होईना गेलं. मग कोणतरी म्हणले ते मर्डच गाव का हे मर्डच गाव आपलं लक्षात असू द्या बरं काय कोणाला झाली मर्डच गावाला कोणतरी म्हणजे वडल का कोण आता झालता या 5-7 10 वर्षाखाली 10 वर्ष झाली 10 वर्ष. आणि मग त्याला तिथं झालं. मग त्यानं काय केलं शेळीचं दुधात काहीतरी औषध काय टाकलं त्याला माहिती कोणाला ह्याला तर दुधाचं वाकलं त्याच्यात पुन्हा शेळीच प्यावं लागलं ना. देवाच्या काकुलतीनं मरणाच्या काकुलतीनं पेलं आणि त्यानं सांगितलं देवाचं नाव घेऊन प्या कोणी तुमच्या कोणी देवाची सेवा करा. मग ते नाव घेऊन पेलं. महाराज त्याला असं ठेवल्यावर झालं भड 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 ते वांती झाली. मधलं ते गाठुडं भोकलं होतं का जाऊन ते पित्तात ते पण त्याला काय महाराज लगेच भूकच लागले. ते लगेच जेव्हा वाटलं मोकळं झालं. मग तुकाराम महाराज उगत म्हणे नाही पायरवे अन्न मग करी खेळ दक्षिण पायरेव. महाराज तसा पायरेव होते सोडून द्या ती बाजू वेगळी. सगळे पायरेव करत नसतात पण आपण जेवाय बसल्यावर कोणीतरी जेवायला यावं अशी भावना ठेवून आपला दरवाजा ओला ठेवावा. बाळू शास्त्री इथं तर आपल्याला कवाल लावून जेवायची सवय नाही का. नसलं लावलं तर लावा म्हणतो लेकराला कवाल लावून घ्या. हा लोक बघत येत वाटणं आणि लोक बघत येत मी खरं उगत होतो. काय माणसाला सवय लागलेली असते की काय नाही की रस्त्यानं चाललेला माणूस कोणाच्या तरी दरवाजाकडे बघितल्याशिवाय काय गुन्हा असेल जेवायला बोलू बघत येत माणसं. महाराज असा नियम आहे. मग आता अंतकरणात आपल्या विषयी ज्याचं प्रेम आहे त्याच्या घरी जेवावं. अन्यथा कोणाच्या घरी जेवण्यात मतलब नाही. दुर्योधने भोजना भो केले सायास हो परी मी निघे घासता या घरी. हा दुर्योधने भोजना भो केले सायास. बक्कल प्रयत्न केले. ते पाहुणा होता ना युवय होता जेवाव स्वयंपाक केला चांगला पक्वान जेवाव पण नाही जेवले नाही जेवले अजिबात नाही. त्याच्या घरी अन्न खाल्लं नाही. उपाशी निघाले विदुराला आणि ह्याला उद्धवाला म्हणले उद्धवा
विदुराच्या घरी जाऊ. जेवणाची वेळ होती, भूक लागली असेल ना, आणि तिकडे ते वाटच बघू लागला. कोण? विदुर. विदुर वाट पाहू लागला आणि मग ते कवाल लावलेले सहज तर मधातून ते विदुर काका म्हणते तर वासुदेव आलेत म्हणा. आणि वासुदेव जर आले तर आपल्या घराला निश्चितच येतील. बायकोला बोलायले नवरा आपल्या घराला निश्चित येतील असं वाटायले. आणलेले केळं मला वाटायले तसंच राहू द्या. हो, त्यांना खायला वाटलं तर केळं त्यांना देऊ, टरफलं आपण खाऊ, टरफलं आपण खाऊ असा एवढा आवाज ऐकेन तेवढ्यात ते आले. भगवान उद्धव संगत होता ना, आणखीन काही मंत्री सेवक सगळं उघड जवळ ठोठला की तू विदुर काकांना ओळलं. बाबा बाबा नाव घेतात तुम्ही आले? हो म्हणले आलो, मला जेवायची. ती गरीबी होती त्याची. कोणाची? मंत्रीपदावरून हाकलून दिलं. दुर्योधनानं मंत्रीपदातून हाकलून दिलं त्यांना. मंत्रीपद होतं त्याच्याकडे पहिलं. कोणाकडं? विदुराकडं. पण ज्यावेळेला ते लाक्षागृहात पांडव जाळून मारण्याचा कट केला ना लाक्षागृहात, आणि त्यावेळेला विदुर काकानं बरोबर भाषेतून, कोण्या भाषेतून? बरोबर भाषा. सगळ्या जमत नाही सगळं बरं काय. विदुराला येत होती बरोबर भाषा आणि धर्मराजाला येत होती. विदुर बरोबर भाषेतून दुर्योधनाला सांगू लागले धर्मराजाला, पुढे धोका आहे आणि तुम्ही त्या घरात सावधान राहा. आणि खरं तर ते भुयार तयार करायचं काम कोणी केलं? विदुर काकानं केलं. त्यांनी खणक लावले, खणक म्हणजे खणणारे, आणि सुरुंग केलं आणि सांगितलं होतं ह्या सुरुंगावर बाहेर निघा पेटल्यावर. ते सगळं वाचविले. कोणी वाचविले ते? खरं तर हा, म्हणजे पांडव वाचविण्याचा सिंहाचा वाटा कोणाचा? विदुर. आणि हे लक्षात आलं तर दुर्योधनाच्या, म्हणून ते म्हणला तुम्ही आमच्या मंत्रीपदावर आहेत, राजाचे हितैषी नाहीत, तुम्ही पांडवाचे स्नेही आहेत आणि आमच्यावर तुमची कोप आहे, तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या. कोणाला म्हणला होता? दुर्योधन त्या विदुर काकांना. आता मंत्रिपदाचा राजीनामा राजाने मागितल्यावर नाविलाज असतो. आणि ते पहिल्या काळात राजीनामा म्हणजे ते होता की कागदावर लिहून छापून लिहून सही करून द्यायचं नाही. बरं नाही, फक्त मंत्र्यानं आपलं धनुष्य राजाच्या दरवाजावर टाकायचं. लक्षात आलं? याचा राजीनामा कोणता? जे धनुष्य युद्धाचं, ते युद्धाचं धनुष्य राजाकडून मिळालेलं ते धनुष्य दरवाजावर आणून मी तुमच्या सेवेतून मुक्त करा, मी तुमचं तुम्ही धनुष्य सांभाळा. असा राजीनामा द्यायला. माहितीच गरिबी. मंत्री असणारा माणूस गरिबीत आला ना महाराज. त्याच्यामुळं आता ते मंत्रीपद गेलं, सगळं गेलं. आणि मग त्याच्या घरी काय महाराज? ते दरदरीत पाण्या माझी गांधील्या कन्या. विदुर काकानं कन्या केल्यावर जेवायला कन्या, आणि त्या पाणी एकळ आणि दाणी एकळ व्हायले, इतक्या पातळ होत्या. आणि त्या विदुरा घरच्या कन्या खाल्ल्या भगवंतानं. पण दुर्योधनाच्या घरी जेवले दासीपुत्र कन्या. त्या घरी रक्षी प्रल्हादासी दासीपुत्राच्या त्या कन्या खाल्ल्या. पण देव दुर्योधनाच्या जेव का? दुर्योधनाच्या चित्ता देव नव्हता. देव तुम्ही म्हणाल देव, अरे देव म्हणजे देवाचे संस्कार. देवच या शब्दाचा अर्थ नुसतं देवच कृष्ण 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 असं नाही. देव सांगेल त्याप्रमाणे वागणे सुद्धा देव डोसक्यात असणे. लक्षात आलं की नाही बोललेलं? देवानं काय सांगितलं वेदामध्ये शास्त्रामध्ये? गाथ्यातच धरा ना. तुकाराम महाराजचा गाथा म्हणजे काही वेद शास्त्र आहेत बरं काय सगळे. 18 पुराण, 4 वेद आणि 6 शास्त्र. जे काही सारांश सांगेल ते सगळा सारांश कशात आहे? गाथ्यात आहे. असा आमच्या महाराजाचा गाथा आहे. बरं, तुकोपनिषद म्हणतात त्याला. तुकोपनिषद म्हणजे तुकोपनिषद म्हणजे वेदाचा भाग. उपनिषद आहेत 10, हे तुकोपनिषद आहे. हे दशोपनिषद आहेत, हे तुकोपनिषद आहे. हा, असा उपनिषद म्हणजे गाथा आहे. गाथा वेद आहे, पंचम वेद आहे, 5वा वेद. आणि ह्या मग गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं ऐकणं हे देव चित्तात असणं. तुम्ही वेगळं समजू नका. मग कृष्णात कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद तिकडे सांगितलं गड्या धोरे काढा. काय कृष्ण गोविंद कामाचा भाई? कृष्ण तुमचा गोविंद काय कामाचा इथला? मी देव डोसक्यात रिकामा डोसक्यात देव ठेवून काय फायदा?
राम जसा आहे तसा ते बघायचा, रोज बघायचा, पांडुरंगाच्या रोज पाया पडायचं, तुळशीच्या मंजुळा फुलं हे ते 24 तास काय करता तुम्ही? काय नाही म्हणलं, आमच्या चित्तात पांडुरंगच असतो. तुमच्या चित्तात पांडुरंग असतो आणि आगाव काम करता तुम्ही असं विचारल्या. चित्तात मग देव आहे का राक्षस आहे? धर्म दया असावी. हा, आणि मग दया, धर्म, शांती, क्षमा हे देवाचे अंश आहेत. आणि हे सगळं देवाचे अंश अंतःकरणात असणं म्हणजे चित्तात काय असणं? देव असणं. हे देवाचे गुण आहेत बरं काय, सद्गुण आहेत हे. आणि जेवढे सद्गुण आहेत तेवढे गुण कोणाचे आहेत? ईश्वराचे, देवाचे आहेत. आणि असे सद्गुण अंगी बाळगणं म्हणजे माणूस देवाला प्रिय बनतो, तो देवाला आवडतो. काय आवडे देवाशी तो आहे का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा, आषाढी कार्तिकी, साधन निर्धारी अन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी आहे ना, तो देवाला परम पूज्य आहे. म्हणजे सद्गुण अंतःकरणात बांधून घेणं. नाही तर उग देवाचा जप करतोय, देवाचं ध्यान करतोय, सगळं करतोय, वाईट वागायचं सोडीत नाही, मग ते उपयोग नाही, ते उपयोग नाही बरं काय. म्हणजे असे जे भक्त आहे देवाला चित्तात ठेवणारे, आणि त्या भक्ताच्या चित्तात देव सुद्धा राहतो, आणि देवाच्या चित्तात भक्तही नाही विसंबत रे. तुकाराम महाराज म्हणे ना, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगाच, तुका म्हणे आम्हा देवाचा, आणि नाही विसंबत रे. आम्ही एकमेकाला विसरत, म्हणजे महाराज विसरत नाही देवाला आणि देव विसरत नाही महाराजाला. आपलं तसं नाही, आपण विसरलो देवाला, पर्याय ना देव विसरलाय आपल्याला. म्हणून नाही पाहावे लागत, एका एकीच ते विते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जन दयामध्ये एवढे भिन्न, लोकायतन जगात असा एवढा फरक आहे. बघा बाबा, आता तुम्ही देवा तुमच्यात देव नाही आणि देवात तुम्ही नाही, म्हणजे देवाच्या चित्तात तुम्ही नाही, तुमच्या चित्तात देव नाही, असा त्याचा समन्वय हे लक्षात ठेवा. हो, आणि होईल तेवढं आपल्या चित्तात देव वास्तव्याला यावा अशी अपेक्षा करा. देववशे चित्तित त्याची घडावी संगती सतत. मग तुकाराम महाराजांसारख्या चित्तात देव होता म्हणजे देवाचे गुण होते, आणि देवाचे गुण आहेत ते शमोदम तपस्सौचम शांतिराजेवमेवच ज्ञान विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभाव. हे ब्राह्मणाचे कर्म आहेत, म्हणजे ब्रह्माचेच कर्म आहेत. याचंच नाव आहे ब्रह्मकर्म किंवा ब्राह्मण धर्म. ब्रह्मधर्म आहे हे, ब्राह्मण धर्म नाही, ब्रह्माचा धर्म आहे. अशा प्रकारचे गुण अंगी बांधून घ्यावून आपण ब्राह्मण व्हायचा विचार करा. म्हणून त्या दिवशी प्रवचनात मला ते श्लोक नाही, आता ते दुसरा श्लोक घेतला होता. म्हणून तर 9 गुण, ह्याच्यात 9 पदर आहे. एका दानवे, आता हे 2 दानवे बरं का, 2 सोडा. बटुला बटोर कुर्यात मंगलम, या झाला किती दानवे? एक आहे ना, मग 1 दानव आहे, एकाच पदर किती? या 9 पदर आहेत. हा, 3 पदरी 1, तर 3 पदराचं 1 पदर. तरी लक्षात ठेवा, 3 पदराचा 1 पदर. आणि असे पदर किती? 3 त्रिक 9. ते 9 गुण 9 गुणाचं प्रतीक आहे. शम, दम, तप, शौच, शांती, आर्जव, ज्ञान, विज्ञान, आस्तिक्य. किती गुण झाले? 9. हे 9 गुण, हे 9 गुण रत्ना करू. हा, हा, फेडीतले दिन करू प्रकाश. बरोबर आहे ना? हा, हे नवरत्नाचा हारच आहे बरं का हे. म्हणून उग तर दोरा बांधायचा, ते विधी करणं महत्वाचं आहे. गेल्याला करणं मग तसे तर दोरे अडके बस, आपल्या आपण दोरा आणायचा, अडकायचा. बाजारात दोरी मिळतात, अडकेला दोरा. आणि तसेच अडकिणारे बकळ येतो उतारा. का उपयोग? त्या दिवशी विधी झालाच पाहिजे. श्रावणीला विधी करूनच जानवं घातलं पाहिजे. त्याचा न्यास म्हणतात त्याला, न्यास. आपण न्यास तुम्ही केला नाही का? हात लावला नव्हता? प्रथम तंतो न्यासामी, द्वितीय तंतो न्यासामी, तृतीय तंतो न्यासामी आहे ना, आणि ग्रंथो न्यासामी, म्हणजे गाठीची सुद्धा न्यास. ही गाठ आहे ना, ब्रह्मगाठ, हिचा न्यास सांगितला ना. मग हे सगळे न्यास असे न्यास करावे लागतात. पुन्हा त्याच्यात होम हवन करून आणि ते, आणि मग त्याला म्हणतात विधी. आणि अशा विधीनं घातलं ती झालं ब्रह्मसूत्र.
काय झालंय ब्रह्मसूत्र नाही तर मग दोरा. दोरा दोरा तसं नाही घातलं तर काय झालं मग ते दोरा दोरा. मग ते दोरा तर बाजारात बी मिळतंय. हम्म. कळलं का? वर्षात नाही एक बार हे आणि श्रावणीला करावंच लागतं लक्षात ठेवा. आणि त्यातूनही ब्राह्मणाला माहीत असेल कोणाला नसेल आणि बऱ्याच ब्राह्मणाला कळत नाही ना, कळत नाही. ते पंचमी दिवशी सुद्धा हस्त नक्षत्री ही विधी सांगितलं आहे. पण कोणला? ऋग्वेदी. श्रवण नक्षत्र जर त्यांना नसेल तर त्याला मान्य नाही. आणि आम्हाला यजुर्वेद्यांना पौर्णिमा असावी. मग तिथं धनिष्ठा नक्षत्र असलं तरी चालतं. श्रवण संपलं पुढचं नक्षत्र लागलं असलं तरी जमतंय. पण काय असावी त्या दिवशी? पौर्णिमा असावी. हे यजुर्वेद्यांचं. आणि ऋग्वेद्यांना श्रवण नक्षत्र असावं नाही तर हस्त नक्षत्र. मग ते पंचमीला काय काय बामण्यानं पंचमीला घालून बसले. गेल चाली असं आलं तर ते पंचमी. ते त्यांनी पंचमी करावं. पंचमी दिवशी कालच्या नागपंचमी. आणि केलंय का बामणानं? मग एक जणला म्हणला अरे आजच जाणवी होती. नाही म्हणलं महाराज पण म्हणले हनुमान महाराज की कुणवाला आपल्याला करायची कडक्याला. एक जण माणूस ते नाही म्हणला आजच होऊन. अरे नाही म्हणले बाबा माझ्याकडे आलं ते. मग म्हणलं महाराज जाणवी पंचमीला सांगितली म्हणे यंदा. काय अडचण आली कोणा ठेवा. आता त्याला काय कळायले? नाही पंचमीला नाही पौर्णिमेला असेल आपली. नाही बाबा ते देव पावसाशी म्हणून लागले. मी म्हणलं त्यांना माझ्याकडे बोलून आणलं बोलून. बसा दे. बसले. नाही तुम्ही कशाच्या आधारे केली पंचमी? ते म्हणे बघा पंचांग सांगितले. नाही काढलं पंचांग तिथंच होतं काढलं. मी म्हणलं तुमची शाखा कोणती? ते म्हणजे यजुर्वेद. चुकलं. यजुर्वेदी शाखेची पुनवला आहे आणि ऋग्वेदीयांची पंचमीला होती. मग तुम्ही चुकलं म्हणलं. डोसक्यातच आणलं. ते मला एवढं कळालंच नाही. मला शाखा घ्यायला म्हणून मी फसलो. चुकलं. पुनवलाच आहे तसं करू नका. तुमचं चुकलं तुम्ही बघा. पण लोकांना यजुर्वेद्यांना हेच मान्य आहे. एवढी बारकाई असते त्यामध्ये. शास्त्रामध्ये खूप बारकाई असते बरं. म्हणून आणि त्या दिवशी ते श्रवणाकर्म करावं. त्याचं नाव आहे श्रवणाकर्म करीसे. कोणतं कर्म? श्रवणाकर्म करीसे. एकंदरीत बरं काय काही इथं काय म्हणले तुका म्हणे जननतयामध्ये एवढे भिन्न. म्हणजे जनातन लोक आहे तेवढा फरक आहे. एकंदरीत आपण देवाला चित्तात वागविण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्याला देव त्याच्या चित्तात ठेवील आणि ते विसरणार नाही. आणि देव नाही विसरला आपल्याला की काम महाराज कोणाचाही उपेक्षित असू द्या पण देवाचा अपेक्षित माणूस असावा. लक्षात आलं की नाही? सगळ्या जगाचा उपेक्षित आहे. सगळ्या जगाचा. कोणी त्याच्याकडे चांगलं कोणी उपेक्षाच करते. बायको उपेक्षा करते. लेकर उपेक्षा करते. सगळं उपेक्षा. पण देव त्याची अपेक्षा करते म्हणल्यावर जमलं का नाही? होय. बाई तशी असावी. सगळे शेजारी वाकड लावतात गावातले काय बाई खराब आहे काय बाई खराब आहे काय बाई खराब आहे दुनिया म्हणते. पण नवरा म्हणते मै बायको चांगली. जमलं का नाही? हा नाही परीक्षा झाली का नाही? होय बालमा तुमची म्हातारी कशी आम्हाला असू द्या. आम्ही बेकार म्हणतो नाही म्हणून. तुम्ही काय म्हणतात? कशी म्हातारी कशी आहे? मदतची पडेल. वा 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 वा. हो मला अनुसरले. त्याची चिंतवणी मलाच पडली. मी त्याचं चिंतन करतो. म्हणून जगी अवज्ञाची करावी. संबंधी सोय न धरावी. आयसे आयशा जीवी चाड. बरोबर आहे ना? मला वाटते साधकाची अशी अवस्था असते. हा म्हणजे कोणाचाही उपेक्षित बनावं माणसानं पण देवाचा अपेक्षित बनावं. म्हणजे देवाचा आवडता बनावं. म्हणजे आपल्याला चित्तात देव ठेवील अशी ते. या अभंग संपला असं मी घरी धरतो. उद्या बघू.